नमस्कार, ETV भारतमध्ये आपले स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। पुणे हिट अँड रन प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव कुणाचा? सुप्रिया सुळेंचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल। सत्तेच्या दबावामुळे आरोपी मुलांना जामीन मिळतोय, सुळेंचा हल्लाबोल। पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची पुणे पोलिसांकडून चौकशी। छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती झाली होती उघड, म्हणाले पोलिसांना सहकार्य करणार। मुंबईतील पब, नाईट क्लब, बार आणि हुक्का पार्लरचे ऑडिट करा, शरद पवार गटाची मुंबई पोलिसांकडे मागणी। कारवाई केली नाही तर राष्ट्रवादी शरद पवार गट रस्त्यावर उतरून आंदोलन करणार। महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प परराज्यात। गेल इंडिया प्रकल्प महाराष्ट्रात न येता मध्य प्रदेशात उभारणार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप। डोंबिवली MIDCतील केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन भीषण आग, स्फोटामुळे अनेक वाहनांचं आणि घराचं नुकसान, 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू। आमचा उमेदवार निवडून येणार असल्यानं गजानन कीर्तीकरांवर कारवाईची वेळ येणार नाही, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात 40 ते 45 जागा मिळतील, केसरकरांचा विश्वास। प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीच्या बचाव कार्यासाठी गेलेल्या SDRFची बोट उलटली, 3 जवानांचा मृत्यू। बाळासाहेब थोरात यांनी दिली घटनास्थळी भेट। फोनवर पत्नीशी भांडण झालं म्हणून युवक चढला चक्क रेल्वेच्या छतावर, पुणे रेल्वे स्टेशन मधील घटना। संबंधित तरुण मूळचा बिहारचा असल्याची माहिती। शेअर्स अफरातफर प्रकरणात युसुफ लकडवालच्या सावत्र मुलावर गुन्हा दाखल, मुंबईतील मालमत्ता जप्त। युसुफच्या दुसऱ्या पत्नीने घेतली कोर्टात धाव। अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा 2 मधील सुसेकी या दुसऱ्या गाण्याची पहिली झलक रिलीज। हे गाणं 29 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार रिलीज। या बातम्यांसह इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा ettvbharat.com।